आता हे सध्या कसं चालू आहे, इलेक्शन आलं की काम करायचं लोकांचं काहीतरी हे बन. आता हे बघा बॅनरबाजी बघा, हे बॅनर लावा, हे करा, एक ठिकाणी 2-2 जणांचे बॅनर, मी काम केलं तू काम केलं. आपण जसा चष्मा घालू तसं आपल्याला दिसतं. काळ्या रंगाचा मी घातला तर काळा दिसणार. काळ्या रंगाचा विकास कराडचा झालेला आहे. कराड हा तालुका आहे. आत्ताच्या गडीला पृथ्वीराज चव्हाण. तुमच्या मनातला आमदार कोण? माझ्या मनातला आत्ता तर मी सांगतो अतुल बाबाच. दक्षिणमध्ये इलेक्शन आलं की आम्हाला वोट द्या, हे घ्या. आता कसं आहे, कमिशनचं सगळं आहे, त्यामुळे रस्ते काही बरोबर होणारच नाही. हवा तर दोन्ही बाजून आहे, काँग्रेसची पण आहे आणि भाजप. विकास म्हणलं तर आपल्या इकडे आता तुम्ही बघा, जॉब्स करण्यासाठी तर पुण्यालाच जावं लागतं, पुणे मुंबई, त्याशिवाय पर्याय नाहीये. पण ते सर्वसामान्य जनतेला वारं लागते का त्या हवेचं? लागणार की साहेब, जनते कोपऱ्यात बसले म्हणल्यावर लागणार की. आणि मला वाटत नाही की इथे पुढे 10-15 वर्ष तरी इथे काय होणार नाही, याचं मला फुल गॅरंटी आहे. जो जनतेसाठी करेल तो नेता आहे आमच्यासाठी. लाडकी बहीण योजना ही एक राजकीय योजना असल्यागतच वाटतं. मी आता कम्प्युटर इंजिनियर आहे, मला दाखवा इथे काय अवेलेबल आहे कम्प्युटर इंजिनियरला. माझी काय अपेक्षा नाही. आता आमच्या घरातली सरकारी नोकरदार आहेत, कुठल्याही पक्षाचा असून दे, त्याच्याबद्दल आपल्याला काही देणं नाही. विकास झालाय, दोन्हीकडनं पण झालाय विकास, दोन्हीकडे झालाय, पण ठराविक त्यांना एक क्रायटेरिया असलं नाही एवढं निधी भेटेल वगैरे. पण भाजप कसं भरपूर निधी देते. मला इंटरेस्ट नाही दादा, मी निवडणुकीचा इंटरेस्ट नाही. शरदात रंगत असे उत्सव हा नवरात्रीचा, मनोभावे उपासना सोबतीला स्वाद गोकुळचा. गोकुळ तर्फे सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. दक्षिण कराड विधानसभा मतदारसंघामध्ये मी आढावा घेत असताना, नागरिकांशी संवाद साधत असताना मी आता पोहोचलोय कराड शहरातील एक महत्त्वाचा भाग, जो प्रीती संगम ज्याला म्हटलं जातं, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांची समाधीस्थळ जिथं आहे त्या ठिकाणी मी आलेलो आहो. आणि या ठिकाणी अनेक नागरिक आहेत, अनेक तरुण आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूयात आणि जाणून घेऊयात त्यांच्या मनातला आमदार कसा हवा आहे, त्यांचा आमदार कोण आहे हे आपण आता जाणून घेणार आहोत. त्या ठिकाणी फिरता फिरता आपण काही तरुण आहेत त्यांच्याशी बोलूयात. मित्रा नमस्कार. काय सांगशील, आता विधानसभा निवडणूक आहेत, काही दिवसांवर आता येऊन आचारसंहिता देखील लागेल. एक तरुण म्हणून तुझ्या मनातला आमदार कसा असावा तुला वाटतं? जनतेचा ऐकणारा असावा आणि जनतेला मदत करणारा असावा. आता हे सध्या कसं चालू आहे, इलेक्शन आलं की काम करायचं लोकांचं काहीतरी हे बन. आता हे बघा बॅनरबाजी बघा, हे बॅनर लावा, हे करा, एक ठिकाणी 2-2 जणांचे बॅनर, मी काम केलं तू काम केलं, हे करण्यापेक्षा जनतेचं काहीतरी काम होईल ह्या पद्धतीनं करणारा असावा. पैसे प्रत्येक जणच दाबतो, काय करतो ते गोष्ट मान्य आहे. आता रस्त्याचं काम सुरू आहे इकडे कोल्हापूर नाक्यावर वगैरे, रस्त्याची काय हालत आहे, पाऊस पडल्यावर काय हालत होते, तिथून ऍक्सिडेंट किती होऊ शकतात, कोण मरू शकतात, ह्याचा पण विचार करून तिथे ऍक्शन घेऊ शकतात ना. तात्पुरता रोड आता माहिती आहे चाललंय काम, पण तात्पुरतं कोणतरी ऍक्शन घेऊ शकतं. पण त्याच्या संबंधात नाही कोण हे बॅनरबाजी करणार, इलेक्शन आले की आम्हाला वोट द्या, हे घ्या 1,500, ते घ्या, हे करा. त्याच्यापेक्षा जनतेचं काहीतरी काम करणारा. परत अजून जॉब्स वगैरे मुलांना क्रिएट होतील किंवा मुलं स्किल्ड होतील एवढी की ज्यांना त्यांना जॉब्स इझिली भेटेल, असं काहीतरी करावं एवढे माझी अपेक्षा. कराड दक्षिण मध्ये विधानसभा मतदारसंघामध्ये रोजगार येण्यासाठी काय केलं पाहिजे? विद्यमान आमदारांकडून विकास झाला असं तुला वाटतंय? विकास म्हणलं तर आपल्या इकडे आता तुम्ही बघा, जॉब्स करण्यासाठी तर पुण्यालाच जावं लागतं, पुणे मुंबई, त्याशिवाय पर्याय नाहीये. साताऱ्यात सुद्धा काय नाहीये, कराडमध्ये पण तसं काय नाहीये. जसं IT वगैरे हब तर काहीच नाहीये, काही संबंधच नाहीये. काय असेल ते तिकडे जाऊन करावं लागतं. आणि मला वाटत नाही की इथे पुढे 10-15 वर्ष तरी इथे काय होणार नाही, याचं मला फुल गॅरंटी आहे. यांच्याकडे बघून कळते काय होणार नाही यांच्याने. जे काय होईल ते थोड्या वर्षानेच होईल. अजून सातारमध्ये मागच्या 7-8 महिन्यावर पूर्वी बोलले होते की आम्ही IT हब आणू. परत अजून आपले शिक्षण अधिकारी वगैरे बरेच येऊन गेले होते की आपण हे करू ते करू. काय होणार नाहीये. पुणे मुंबईला जाण्याशिवाय पर्याय नाहीये, काही नाहीये. कोल्हापुरात पण आता थोडंफार होते. मी स्वतः बीटेक आहे. मी स्वतः बीटेक इंजिनियर पास आउट आहे 2023 बॅच. मी स्वतः अजून जॉबला नाहीये. मी स्वतः अजून जॉब सर्च करतोय. मी आता कराडला आलोय, जस्ट आजारी होतो म्हणून. मी आता पुण्यालाच जातोय जॉब सर्च करायला. काही ते ऑप्शन नाहीये. काय ऑप्शन? हा, मी आता कम्प्युटर इंजिनियर आहे. मला दाखवा इथे काय अवेलेबल आहे कम्प्युटर इंजिनियरला. काका, आता तुम्ही ज्या एका तरुणाच्या शेजारी उभारला, सुशिक्षित तो तरुण आहे, त्याला जॉब सर्च करण्यासाठी पुण्या मुंबई सारख्या सिटीमध्ये जावं लागते की कराडमध्ये? तुम्हाला नाही वाटत का कराडमध्ये विकास थांबला? कराडमध्ये विकास थांबलेला नाही. कराड ही चांगलं आहे. कराड ही आमचं गाव आहे, मुंबई मी दुसरी मुंबई. पण काय विकास काय गोष्टी नडलेले.
म्हणजे काय लोक कामं करतात, काय लोक कामं करत नाहीत. ह्याच्या आजमोल सांगतो की एक विकास करायचा नागरिक चांगले सगळे. दादा तुम्ही काय सांगाल, तुमच्या मनातला आमदार कोण? माझ्या मला आत्ता तर मी सांगतो अतुल बाबाच दक्षिणमध्ये. काय कारण आहे? कारण असं काय नाही की कामं वगैरे चांगली होतात, सगळं होतं. माझं म्हणणं अतुल बाबाशिवाय विद्यमान आमदारांचं काम झालं, इथं विकास झाला झालाय की झालाय, विकास झालाय, बर सगळीकडे झालेला आहे विकास. पण असं म्हणजे म्हणावं असं नाही माझ्याकडे. बर, मग त्यासाठी अतुल बाबा हे योग्य उमेदवार आहेत असं वाटतंय? मला तर वाटतं. तुम्ही एक कराडचे नागरिक आहात, तुम्हाला काय वाटतंय, विकास झालाय का आपल्या मतदारसंघाचा? विकास भरपूर झालेला आहे, बर भरपूर झालेला आहे विकास. हे दिसतंय की विकासच आहे ना. बर, आपण जसा चष्मा घालू तसं आपल्याला दिसतं. काळ्या रंगाचा मी घातला तर काळा दिसणार. काळ्या रंगाचा विकास कराडचा झालेला आहे. कराड हा तालुका आहे, कराड शहर एक तालुका आहे, जिल्हा नाही आपला. जिल्ह्याच्या पेक्षा आपल्या कराडला विकास झालेला आहे. बरोबर. पण आत्ता जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, आपला एअरपोर्ट असेल, रस्ते असतील, रस्त्यांचा प्रश्न पण अनेक जणांनी मला बोलून दाखवला. आणि मुख्यमंत्री पद असताना देखील विद्यमान आमदारांनी शेवटच्या टप्प्यात आपल्या कराडसाठी निधी आणला असं म्हटलं जाते. रस्त्याचं काम जर म्हटलं तर रस्त्याची कामं संपूर्ण कराडातली झालेली आहे. कुठलं काम झालेलं असं नाही, एक गल्ली बोळातलं सुद्धा काम झालेलं आहे. बर. पण कामं होऊन जी आज खड्डे दिसतात का नाही, ही लोकांची रस्त्याची ठेकेदारांनी बनवलेली नाही. ठेकेदारावर अंकुश कोणाचा असावा तुम्हाला वाटते? अंकुश कोणाचा म्हणजे ज्या आता कसं आहे, कमिशनचं सगळं आहे, त्यामुळे रस्ते काही बरोबर होणारच नाहीत. प्रत्येकाचे कमिशन बांधलेलं आहे, त्यामुळे रस्त्याचे काही कामं बरोबर झालेली नाहीत. महिन्यात तुम्हाला रस्त्याचे खड्डे दिसतील. आत्ताच्या घडीला तुमच्या मनातला आमदार कोण? आत्ताच्या घडीला पृथ्वीराज चव्हाण. बर, का? शांत, संयमी आणि सगळ्यांना घेऊन चालणारी व्यक्ती आहे. बर. आणि मुख्यमंत्री पुन्हा एकदा होण्याचे त्यांचे चान्सेस आहेत. मुख्यमंत्री पदाच्या अजून तरी रस्सीखेच सुरू आहेत महाविकास आघाडीमध्ये, कोणी जरी होईल. तसंच महायुतीमध्ये देखील रस्सीखेच सुरू आहे. तर काय वाटतंय, मुख्यमंत्रीपद त्यांना मिळू शकेल का? मिळू शकेल. त्यांची सत्ता जर आली तर पृथ्वीराज चव्हाण यांना 100% मुख्यमंत्रीपद मिळेल. त्यांचं नेतृत्व चांगलं आहे, स्वच्छ चरित्र आहे त्यांचं. बर. किंवा त्यांच्यावर कुठला आरोपाचा ही नाही किंवा भ्रष्टाचाराचा आरोप नाही त्यांच्यावर. बर. म्हणून ते आपल्या व्हावे असं वाटतं. आणखीन या ठिकाणी काही तरुण आता जमा झालेले आहेत, पण आता पळून गेलेले आहेत. हा एक मित्र इथं थांबलाय, या मित्र मला सापडला. काय सांगशील मित्रा, कुणाची हवा आहे रे तुझ्या मतदारसंघात? आता साहेब मी एक सांगू का, हवा तर दोन्ही बाजून आहे, काँग्रेसची पण आहे आणि भाजपची पण. ते सर्वसामान्य जनतेला वारं लागते का त्या हवेचं? लागणार की साहेब, जनते कोपऱ्यात बसले म्हणल्यावर लागणार की. जो जनतेसाठी करेल तो नेता आहे आमच्यासाठी. आम्ही कुणाचंच नाव घेऊ शकत नाही, का की दोन्ही पण पद आमच्यासाठी सारखीच आहेत. जनतेची कामं, काय काय कामं व्हावीत अशी तरुण म्हणून तुझी अपेक्षा आहेत? माझे काय अपेक्षा नाही, आता आमच्या घरातली सरकारी नोकरदार आहेत, आता नगरपालिकेच्या इथं बसलेलेच आहेत उपोषणला, त्यांची कामं व्हावी अशी आमची पण इच्छा आहे. काय मागण्या आहेत त्यांच्या? काय आता त्यांचे 103 मध्ये आहेत, मग त्याच्यात माझी आजी आहे, माझ्या आजीच्या जागी आमचे वडील लागणार, ती नोकरीचं आमचं म्हणजे असे आहे आमच्या अपेक्षा. एवढंच माझं म्हणणं आहे, बाकीचं काय नाही. दादा काय सांगाल, आता आपण या ठिकाणी आलात, आम्ही तुम्ही पाहिलात की आम्ही प्रतिक्रिया कशा प्रकारे घ्यायला लागलोय. काय वाटतंय, तुमच्या मनातला आमदार कोण आहे आता तुमच्या मतदारसंघात? एकनाथ शिंदे आमदार आपल्या मतदारसंघ. हा, बाबा अतुल बाबा. अतुल बाबा भोसले. का हो, काय कारण काय? कारण म्हणजे पहिल्यापासून तर काय त्यांचं कामं झाली आहेत की तुम्ही त्यांचे कार्यकर्ते आहात की त्यांनी विकास कामं केलीत? तसं काय नाही, आपलं तेच वाटतंय बदल पाहिजे. बदल का पाहिजे तुम्हाला? म्हणजे पहिल्यापासूनच वाटतं असं. पहिल्यापासूनच वाटतंय. 2 वेळा ते पराभूत झालेत आणि आता पुन्हा एकदा ते निवडणुकीला उभं राहणार आहेत. काय वाटतंय तुम्हाला, वारं कुणाचं आहे? बाबांचाच वारा आहे. मित्रा काय सांगशील, आता तू मतदारसंघात फिरत असतोस, तुला वातावरण दिसत असेल आता विधानसभेचं, बोर्ड बीड सगळीकडे लागल्यात. काय वाटते तुला, यावेळेला हवा कुणाची आहे?
भाजपची का रे? कारण आता कसं आहे, अतुल भोसलेंचं काम बघितलंय बाबांचं आमच्या. बर, आहे बऱ्यापैकी म्हणजे आहे प्रगती त्यांचं काम. आहे. केला विकास केलंय. पण त्यांच्याकडे कोणतं पदच नाही की शासनाचं जे पद पाहिजे तेच नाही आहे. तरी पण विकास केला त्यांनी. करते ग्राउंड लेवलला जाऊन कामं. विद्यमान आमदारांचं कसं काम आहे? त्यांचं काही एवढं आपल्याला नॉलेज नाही. बर, अतुल बाबांचं नॉलेज चांगलं आहे. आहे बऱ्यापैकी. तुझ्या मनातला आमदार कोण? बाबाच. तू काय सांगशील मित्रा? मी शॉर्टली जर सांगायचं मला मात्र बाबा छान वाटतात, कारण केंद्रात पण आहे ना भाजपच आहे आणि फंड्स आणायला पण चांगले होते. आता आम्ही आहे मोस्टली कार्ड सैदापूरचा सैदावर म्हणा आता बाबांनी 9 कोटीचा निधी आणलाय वगैरे आणि आपल्याकडे मंदिर चालू आहे वगैरे हिंदुत्वाचं, आणि भरपूर हिंदुत्वासाठी मी आपल्या BJP साठीच वोट करतो मी. म्हणजे BJP वरनं कोणी असो कॅन्डिडेट, मी मोस्टली BJPला वोट करणार. म्हणजे भाजपकडून कोणी उमेदवार असेल तर तू बीजेपीला वोट करणार असं एक तरुण म्हणून तू सांगतोय. कारण केंद्रात ज्यांची सत्ता आहे त्यांच्याकडून निधी आणण्यास सोपं होईल त्या उमेदवाराला. आणि त्यानंतर कराड विधानसभा, तुझा दक्षिण कराड विधानसभा मतदारसंघ जो आहे, विकास होईल. त्यानंतर विकास होणार ना. आता बघतच ना आपण, ब्रिज झाले, भरपूर काय रोड झाले, आमच्याकडे पण भरपूर काय चेंजेस आहेत. असं आता मोस्टली आधी पण होत होते. मग कसं आहे, केंद्रात ना फंड्स भरपूर भेटतात ना, असा इश्यू आहे. आता एकदम 9-10 कोणते एकदम मोठे फंड्स येतात. विद्यमान आमदारांचं काम कसं आहे? त्यांच्याकडून विकास झालाय का? विकास झालाय, दोन्हीकडनं पण झालाय. विकास दोन्हीकडे झालाय, पण ठराविक त्यांना एक क्रायटेरिया असतो ना, एवढं निधी भेटेल वगैरे. पण भाजप कसं भरपूर निधी देतात, त्यामुळे शॉर्टली सांगायचं. अतिशय छान मुद्दा मांडला की भाजपकडून जे आता कोणी उमेदवार असू देत, केंद्रामध्ये जी भाजपची सत्ता आहे त्या भाजपच्या सत्तेमुळं त्यांच्या माध्यमातून भाजपच्या उमेदवाराला या कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणण्यास मदत होईल असं या तरुण मित्रांना आपल्याला सांगितलंय. काका नमस्कार. नमस्कार. यावी जय श्रीराम. पाणीपुरी वगैरे तुम्ही खूप छान बनवताय असं मला कळालं. धन्यवाद. तुम्हाला कळाल्याबद्दल चांगला कळालेला आमच्याबद्दल. असंच आमच्याबद्दल चांगलंच पुढे कळावं. रविवार आहे, तुमच्या आशीर्वादाने आम्ही अजून पुढे जाऊ. आशीर्वाद नाही, तुमचा आशीर्वाद आम्हाला पाहिजे. बरं, आता मला सांगा, आज रविवार आहे. बर, प्रीती संगमावर गर्दी झाली आहे. दर रविवारी हो, आठवड्यातून एकदा 2दा होतोच. रविवारी, शनिवारी, मंगळवारी. ज्या दिवशी सुट्टी, सरकारी सुट्टी असेल त्या दिवशी फुल गर्दी होतो. गर्दी झाली की ट्रॉफिक प्रॉब्लेम येतो. हो, गाड्या बिड्या खूप असतात, त्यामुळे फॅमिली. कधी कळवलं का नाही? वाहतूक शाखा येत असतो, इथे डिपार्टमेंट असतात. त्यावेळी ट्रॉफिक हवालदार येऊन ती बघतात, गाडी हटवणे वगैरे काम करतात, पब्लिकनं रस्ता करून देतात. पण आत्ताच्या घडीला विधानसभा निवडणुकीचं एक वारं घुमू लागलंय, तुम्ही कसं बघताय? नाही, त्यात मला इंटरेस्ट नाही दादा. मी निवडणुकीचा इंटरेस्ट नाही. मतदान करताय ना? पण मतदान फक्त मी बजावताय ना. हक्क बोलतो, भारतीय म्हणून मी हक्क फक्त बोलवतो, परंतु मला त्यात इंटरेस्ट नाही. मला कोण आलं कोण गेले मला नाही, कारण की मला कमवायचंय, मला दाखवायचंय, बस एवढंच मला बघतो. धन्यवाद. थँक्यू. गर्दी होत्या तुमच्या इथं, तुमची भेळ चांगली आहे, पाणीपुरी चांगली आहे, लोक बसतात, खातात, गप्पा देखील मारतात आणि विविध विषयावर चर्चा करतात. विधानसभेबाबत काय काय चर्चा झाल्या? सगळ्यांचं मन जिंकलं पाहिजे आणि सगळ्यांना क्वालिटी देऊन आपण पहिलेपासून ठरावच आहे. अशीच क्वालिटीची विकास कामं तुमच्या मतदारसंघात झाल्यात का? मतदार काय, सगळी आमदार आपलीच आहे. कसं आहे, आपण व्यवसाय करणार माणूस आहे, त्यामुळे कसं आहे, आपल्याला कुणाच्या विरुद्ध काय असं बोलायचं ही विषयच नाही. आपल्याला सगळी चांगले, माझं म्हणणं आहे सगळ्यांना विकास करू ही माझी विनंती. तुम्हाला आमदार कसा पाहिजे? आमदार काम करणारा पाहिजे. बर, आता तुमच्या मनातला आमदार कोण? नाही, चांगलीच आहे, पण कसं आहे, आपण व्यवसाय करणार, त्यामुळे कसं आहे, आपल्याला कुणाबद्दल मर्यादा नाही, त्यामुळे आपल्याबद्दल सगळी चांगली आहे. ज्यावेळी तुम्ही नगरसेवक पदाला उभाराल त्यावेळी तुम्हाला मर्यादा सोडाव्या लागणार, तेव्हा बघू की आपल्याला नगरसेवकला उभारायचं नाही, आपल्याला धंदाच करायचा आहे, आपल्याला लोकांना क्वालिटी द्यायचं आणि आपल्याला ही एक विनंती आहे की आपली जी क्वालिटी माणसा, क्वालिटीचा आमदार निवडून देणार नव्हता. पाणीपुरी खावा आपण. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.